नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे आणि व्हिडिओला पण मी सुरुवात केली सकाळीच। तर सकाळ सकाळ लागली मी कामाला आणि आज रविवार आहे ना, तर दोन्ही पण मुलं घरीच आहेत। फौजी साहेब गेलेत बाहेर ड्युटीला, त्यांना बंदोबस्त लागलाय ना, त्यामुळे ते गेलेत। राजू गेलाय सकाळीच कामाला आणि आता गरमी इतकी वाढली ना, खूप गरम होतंय दिवसभर। तर म्हणलं ऊन वाढायच्या आधी सकाळ सकाळ काम आवरून घ्यावा, तर मी लागले कामाला ना। तर आकाश बोलतो मी तुला थोडंसं काम करू लागतो, त्यानंतर मी अभ्यासाला बसन म्हणला। आणि हॉलची अशी म्हणजे सगळ्याच घराची थोडीफार अशी डस्टिंग करावं लागते, झाडून झुडून पुसून, कारण उन्हाळा चालू आहे ना। उन्हाळ्यामध्ये इतकी धूळ येते ना घरामध्ये, आणि आमच्या इकडं तर असं मोकळं वातावरण आहे ना, खूप हवा चालू राहते, त्यामुळे धूळ येतीच। किती खिडक्या लावलेल्या असल्या ना तरी धूळ घरामध्ये येतीच। आणि मग त्याच्यामुळे असं रोजची रोज डस्टिंग करावं लागते। आणि हे पहा कशाचा मस्ती करतो, त्याचं काही ना काही असे कारनामे चालूच राहतात। खूप मस्तीखोर आहे तो, असं शांत अजिबात बसत नाही। आणि त्याच्या त्यात पप्पा नसले ना घरी, तो आणखीनच मोकळा होतो एकदम आणि खूप मस्ती घालत राहतो। म्हणजे तो येड्यावानी पण तितकाच करतो, आणि तो घरी नसला ना तर अजिबात करमत नाही, घर खायला उठतं पार। तो संध्याकाळी 4 वाजता क्लासला जातो आणि संध्याकाळी म्हणजे रात्री 7:30-8 वाजता घरी येतो। तोपर्यंत घर एकदम सुनं सुनं वाटतं। सागर असतो घरी, कॉलेजवरून आलेला असतो तो, कॉलेजवरून येतो, संध्याकाळी फिरायला जातो, त्यानंतर तो अभ्यास करत बसतो। पण कसं आहे, इतकं शांत आहे ना सागर, की तो घरात आहे की नाही असं वाटतं। आणि आकाश घरी आला रे आला क्लासवरून, की मला तो काही ना काही क्लासमधलं सांगत बसणार, कुठं काय झालंय काय नाही झालं सगळं सांगतो मला। आणि काही जोक होतात ना ते पण सांगत राहतो, मला हसायला लावतो। तर अशी करमणूक असते त्याची। आणि अभ्यास जरी करत असला ना, थोडा वेळ झाला ना आता, तर त्याला लगेच मम्मीची आठवण येते, की लगेच मला भेटायला येतो, थोडंसं भेटतो, माझे गाल वडन, पप्पी घेईन आणि मग पुन्हा अभ्यासाला जाऊन बसतो, असं करतो। आणि फौजी साहेब घरी नसले ना, त्याला एकदम असं मोकळं घर होतं। तो जेवायला बसायचा असू द्या, नाश्ता करायचा असू द्या, काही स्नॅक खायचा असू द्या, तो सोफ्यावरच येऊन बसणार आणि सोफ्यावर मग ते थोडंफार का होईना सांडतं। तर ते मी आता खाली झटकून काढले ना, त्याच्याच पायाला चिपकत होतं। तर म्हणतो हे काय सांडलेलं आहे आणि काही पायाला चिपकत आहे, म्हणलं तूच सांडलेलं आहे सगळं। तर असं आहे, फौजी साहेब असले ना घरी, तो खूप असं डिसिप्लिनमध्ये राहतो, कारण फौजी माणसाला खूप डिसिप्लिन लागतं घरामध्ये। जिथली वस्तू तिथंच लागती, राडा अजिबात जमत नाही। काही राडा दिसला ना ते माझ्यापेक्षा ओव्हर करतात, चिडचिड करतात, नाहीतर मग स्वतःच कामाला लागत असतात, असं आहे। तर ते असले ना घरी, आकाश अजिबात असं सोफ्यावर खायला बसणार नाही, काहीच नाही, प्रॉपर खाली बसणार तो व्यवस्थित। आणि ते नसले की तो लगेच सोफ्यावर जाऊन बसतो, की राडा केलाच। आणि ते आले की मग कोणी राडा केलाय काय केलं, मग लगेच आकाश बोलणे खाणार, असं आहे। तर स्नेक प्लांटच्या 2-3 कुंड्या मी हॉलमध्ये ठेवलेल्या आहेत ना, कारण स्नेक प्लांटचे झाडं आहेत ना, हवा खूप शुद्ध करतात, त्यामुळं मी घरामध्ये ठेवते ते। आणि इंडोर झाडंच आहेत ते ना, तरी पण त्यांना बाहेरच्या हवेची गरज असती, त्यामुळे मी 2-3 कुंड्या ठेवल्यात त्या। आता एक कुंडी मी बाहेर ठेवायला लावली आकाशला स्नेक प्लांटची। आता 2-3 दिवस मी ती बाहेर ठेवणार आणि ती घरामध्ये घेतली की दुसरी कुंडी पुन्हा बाहेर ठेवणार, असं आलटून पलटून मी कुंड्या बाहेर ठेवत असते। इंडोर झाडांचं कसं असतं ना, त्यांना जास्त म्हणजे सूर्यप्रकाश एकदम क्लिअर जमत नाही, आणि जास्त म्हणजे अंधाऱ्या खोलीसारखं पण जमत नाही, त्यांना असा उजेड लागतो एकदम। जसं मी आता दरवाजा खोललाय ना, दरवाजातून असा प्रकाश आलाय ना आतमध्ये, तसा प्रकाश लागतो त्यांना। आणि माझ्या हॉलला आहे ना खिडक्या आहेत, पण इतक्या मोठ्याल्या पण नाही आहेत, एकदम असा जास्त प्रकाश आतमध्ये येणं असं नाही आहे। आणि खिडक्यामध्ये ते मोठ्याल्या कुंड्या आहेत ना स्नेक प्लांटच्या, त्या खिडक्यामध्ये ठेवता येत नाही, त्यामुळे मला अशा 7-8 दिवसातून असं आलटून पलटून त्या कुंड्या बाहेर ठेवाव्या लागतात। आणि सागर गेला होता बाजारामध्ये, त्याला म्हणलं जरा आपल्याला कोथिंबीर अद्रक घेऊन ये। आपल्या गार्डनमध्ये आपण कोथिंबीर टाकत असतो बरं का, पण ती अजून खूप छोटाली, जी मोठाली होती ना ती मी भाजीला वापरून टाकली, कारण मला भाजीला ना जास्त कोथिंबीर लागते घालायला। तर मी ती सगळी संपवून टाकली, आणि नवीन जी उगली ना ती अजून बारीक बारीक आहे, त्याला म्हणलं कोथिंबीरची गड्डी अद्रक घेऊन ये आपल्याला बाजारातून। आणि आपल्याला उडदाचे पापड करायचेत ना, उडदाच्या डाळीचे, तर ती डाळ पण दिली होती त्याच्याकडे दळायला, तर ती पण दळून घेऊन ये म्हणलं। कारण डाळ जर दळून आणलेली असली ना घरामध्ये, आपल्याला जसा वेळ मिळेल तसं आपण ते पीठ मळून पापड करत बसू, त्यामुळं डाळ दळून आण म्हणलं एकदा। तर आपण उडदाच्या म्हणजे उडदाचे पापड पण बनवणार आहेत, उडदाच्या डाळीचे स्पेशल। आणि मुगाची डाळ उडदाची डाळ मिक्स करून ते पापड पण बनवतात ना, तर ते पापड पण बनवणार आहेत आपण। तर दोन्ही पण रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणारच आहे। आणि मी आता फरची पुसून घेते,
तर आमच्या इकडं काय झालंय 5-6 दिवस झाले ना मुळा डॅमचं पाणीच येत नाही. म्हणजे जे महानगरपालिकेचं पाणी सुटतं ना ते आलंच नाही. त्यामुळं बोरचंच पाणी वापरावं लागतंय आणि टँकरचं जरी पाणी मागवलं ना ते काय करतात कुठून तरी ते बोरचंच पाणी भरतात टँकरमध्ये आणि तेच आणून ओततात आणि त्या पाण्याने ना अजिबात केसांना चव नाही का त्या फरशीला चव नाही का किचनला नाही की भांड्यांना नाही. तर मी त्या दिवशी कपडे धुत होते ना बाहेर कंबळ धुत होते बोरच्या पाण्याने ना तर 1-2 ताईंच्या कमेंट आले होते की ताई जास्त पाणी नासू नको. उन्हाळा आहे काहींना पाणीसुद्धा मिळत नाही. तर आमच्या बोरला आहे ना उन्हाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये कधीच त्याला पाणी कमीच पडत नाही. इतकं पाणी आहे ना त्या बोरला, पण त्या पाण्याला अजिबात चव नाही. इतके क्षार आहेत त्याच्यामध्ये. असं पाणी जर आपण कशात ठेवलं ना ते, तर त्याला असं एकदम साईडनी क्षार पकडतं आणि फरशी जर पुसली ना, आता मी फरशी पुसते ना बोरच्या पाण्याने, तर ती अशी एकदम क्लीन दिसणारच नाही. असे लाईनी-लाईनी पडल्यासारखं होतंय. आता मी टिपॉय पुसलेला आहे ना, टिपॉयला सुद्धा असे डाग-डाग पडल्यासारखे झालेत. असं मिठासारखं एकदम पाणी जसं मिठाच्या पाण्याचे डाग पडतात ना पांढरे, तसं या पाण्याचे डाग पडतात. एवढं डेंजर पाणी, एवढं पाणी असून सुद्धा काहीच चव नाही त्या पाण्याला. फक्त बाहेर झाडांना पाणी देतो आम्ही आणि धुवून काढतो बाहेरचं. धुवून जरी काढलं ना, त्या गेटला जर पाणी लागलं ना बोरचं, तर ते गेटसुद्धा असं गंज पकडतंय त्या पाण्याने. एवढं डेंजर पाणी आहे. तर आता ताईंनो हॉल आवरायलाच मला इतका वेळ लागलाय. रोजची एवढी डस्टिंग करावीच लागते बरं का हॉलची. कारण पाहुणे-रावळे आले ना, पहिली एंट्री आपल्या हॉलमध्ये होत असते ना. हॉल मला रोजचा एवढा क्लीन करावाच लागतो आणि किचनची एक क्लीनिंग मला भरपूर लागते. किचन आणि हॉल. बाकीचं बेडरूम एखाद्या दिवशी म्हटलं ना, आता आपल्याला टाईम नाही बाबा, वेळच नाही आपल्याकडं बाहेर जायचं किंवा काहीतरी काम आलंय किंवा पाहुणे-रावळे आलेत. असं वेळ नसल्यावर आपण बेडरूम नंतर क्लीन करतो, डस्टिंग करतो तरी चालतं. पण मला किचन आणि हॉल एकदम व्यवस्थित लागतो. कारण पाहुणे-रावळे आले ना, पहिलं ते हॉलमध्ये येतात आणि लेडीज पाहुणे जर आले ना, तर ते आपल्या किचनमध्ये हमखास येतातच. तर मला किचन आणि हॉल एकदम असं व्यवस्थित लागतं. तर हॉल मला व्यवस्थित करायला इतका वेळ लागला अजून मला किचन व्यवस्थित करायचं आहे. त्यानंतर अजून 2 बेडरूम, बाहेरचं एंट्रन्स. तर इतका वेळ जातो बरं का ताईंनो मला आणि एकदम चकाचक लागतं घर मला. नाहीतर मग ते खूप असं चुरचूर लागल्यासारखी होती. आणि ही फ्रेम आम्ही ऑनलाईन मागवली होती ना, त्याला असं चिपकवायला आहे ना, 2 साइड टेप आलेला आहे आणि गरमीमध्ये काय होतं, भिंती तापतात ना जरा गरमीने, त्यामुळं तो 2 साइड टेप आहे ना थोडासा पगळल्यासारखा होतो आणि उन्हाळ्यामध्ये ती फ्रेम आहे ना हमखास खाली पडणार. तर थंडीमध्ये नाही पडत बरं का, पण असं उन्हाळ्यामध्ये पडते आणि मग त्याला मी आता थोडंसं 2 साइड टेप लावलाय आणि त्याला पुन्हा चिपकून देते आता. तर आम्हाला नेचर दोघांना पण खूप आवडतं ना, तर नेचरची अशी आम्ही फ्रेम ऑनलाईनच मागवली होती. ती लावून दिली हॉलमध्ये. आता मी आले बाहेर. तर आपल्या एंट्रन्सजवळ पण मी असे झाडं ठेवलेले आहेत ना, मनी प्लांट तर तुम्ही बघितलंच आहे. तर जुना माठ मी कापून त्याच्यामध्ये मस्त मनी प्लांट लावलेला आहे. इतका छान मस्त हिरवागार झालाय ना आणि जे छोटे-छोटे शुभ झाडं असतात ना, वास्तुशास्त्रानुसार ते पण मी तिथं लावलेले आहेत. जसं की कॉइन प्लांट, आपलं जेड प्लांट, क्रासुला प्लांट. तर ते सुद्धा मी छोटे-छोटे इथं लावलेले आहेत ना, एंट्रन्सला अशी झाडं दिसले ना खूप छान वाटतं. तर मी इथं सकाळ-संध्याकाळ दिवे लावते ना, म्हणजे दिवे लावताना तुळशीला दिवे लावते, दारामध्ये दिवे लावते ना, तर तेल ओतताना मी तिथंच तेल ओतते ना, तर थोडेफार का होईना थेंब तिथं तेलाचे सांडतात आणि मग ते एकदम असं मेंचट चिकट होतं. त्यामुळं म्हणलं थोडंसं घासून घेते मी आता एकदम एकदम क्लीन करून घेते. नाहीतर मग ते तसंच ठेवलं ना, ते अजून मेंचट होत जातं. तर ते एकदम घासून-घुसून व्यवस्थित स्वच्छ पुसून घेतलं मी आणि एंट्रन्सची मध्ये-मध्ये अशी मी फरशी पण पुसून घेत असते. उन्हाळ्यामध्ये धूळ बसतीच थोडीफार का होईना. आणि झाडाचं पाणी थोडंफार का होईना खाली असं निचरतं ना, तर खालचं प्लाय खराब होईल. त्याच्यामुळं जे पोस्टर लावलेले असतात पहा, तर ते प्लास्टिकचं पोस्टर मी त्याच्या खाली टाकले झाडांच्या खाली, म्हणजे ते प्लाय खराब होणार नाही. आणि त्याच्यावरती आता झाडं ठेवते आणि पाणी घालते थोडं-थोडं. तर रोज सकाळचं असं थोडं-थोडं पाणी घालत असते मी. जास्त पण नाही घालत, जास्त असं खाली निसरूनच सगळं येणार एवढं नाही घालत. रोज सकाळचं थोडं-थोडं घातलं ना तर होऊन जातं. कारण इनडोअर झाडं आहेत ते ना, म्हणजे म्हणजे झाडं जास्त घरात पण नाही जमत आणि सूर्यप्रकाश पण त्यांना जमत नाही. असा म्हणजे प्रकाश उजेड लागतो त्यांना असा. उजेडाची झाडं आहेत ना हे. कॉइन प्लांटला तर फक्त उजेड लागतो. ऊन पण जमत नाही आणि घरात पण जमत नाही त्याला. असं आपण डेकोरेशन करायचं ना आपल्याला 1-2 दिवस डेकोरेशनसाठी आपण हे कॉइन प्लांट उचलून आपण घरात ठेवू शकतो. पण जास्त दिवस घरात नाही ठेवू शकत. पुन्हा ते आपल्याला बाहेर ठेवावं लागतं. तेव्हा ते छान येतात. तर बाहेरच्या झाडांचं मी थोडंसं नीटनेटकं केलं, पाणी घातलं, आपला उंबरठा वगैरे सगळं पुसून घेतलं आणि त्यानंतर आले मी घरामध्ये आता. आणि किचन तर मी रात्रीचंच एकदम क्लीन करून झोपत असते ना, किचन एकदम व्यवस्थित आहे. सकाळी फक्त चहा-पाणी झालेलं आहे. मला अजून स्वयंपाक करायचा आहे.
तर अंघोळ झाली माझी एकदा, पण असं घर एकदम क्लीन करून घेतलं ना, तर त्यानंतर मी पुन्हा एकदा अंघोळ करत असते आणि मग स्वयंपाक करते. तर कसं आहे ना, उन्हाळा चालू आहे ना, घरातलं सगळं झाडू, पोछा, फरची, डस्टिंग, स्वयंपाक करूपर्यंत फार घाम होतं. त्यानंतर मी थोडंसं काम आवरलं की पुन्हा अंघोळ करते, म्हणजे फ्रेश वाटतं आणि त्यानंतर मग देवपूजा करत असते. देवपूजा मी कधी पण निवांतच करत असते, घाई गडबडीमध्ये सकाळ-सकाळ अजिबात करत नाही. थोडंफार आवरलं ना, सगळे नाश्ता पाणी करून शांत झाले ना, त्यानंतरच मी देवपूजा करत असते. आणि आज तर रविवार आहे ना, मुलं पण घरी येतं, डबे वगैरे काहीच नाही करायचे, त्यामुळं माझं असं निवांत चाललंय थोडंसं. आणि आकाश पण मला मध्ये-मध्ये आवरू लागतोय. हॉल थोडा तो आवरू लागला, त्यानंतर थोडंसं बसला आणि आता मी माझं बेडरूम आवरायला लागले ना, पुन्हा आलाय आणि म्हणला, "मी तुला झाडून देतो, त्यानंतर तू पुस" म्हणला. तर मी काढले आज बेडशीट धुवायला माझं आणि नवीन बेडशीट जे आणलेले आहेत ना, ते टाकणार आहे मी आज माझ्या बेडवर. आता बेडच्या वरती जी डिझाइन केलेली आहे ना, तिथं मी सगळ्या खालच्या बाटल्या वर ठेवल्यात. नाहीतर मग ते बेडच्या साईडला जे म्हणजे छोटे-छोटे काउंटर आहेत ना, छोटे-छोटे टेबल, तर तिथंच त्या बाटल्या वगैरे असतात. पावडरची बाटली, परफ्यूमची बाटली, त्यानंतर आपलं हे सनस्क्रीन वगैरे. तर तिथंच ठेवत असते मी. पण आता मला तिथं पुसून घ्यायचं व्यवस्थित ना, त्याच्यामुळे मी वरती ठेवून दिले आता. आणि तसं पण फौजी साहेबांनी अंघोळ करून आले ना, तर ते पावडर लावतात, परफ्यूम लावतात, सगळं लावतात आणि खाली ठेवायच्या आणि बाटल्या ते साईडला वरती ठेवून देतात. असं करतात. त्यांना वाटतं असं खाली बेडच्या साईडला अजिबात राडा नको कसला. त्यामुळे ते असं बाटल्या वरती ठेवून द्यायला पाहतात. पण असं डोक्यावर त्या बाटल्या कसं तरी वाटतं ना, एखाद्या वेळेस पडली ना, ती डोक्यातच पडणार आहे. त्यामुळे मी त्या साईडला ठेवून देत असते खाली. तर असे बेडच्या साईडलाच आम्ही ड्रेसिंग टेबल छोटे-छोटे बनवलेले आहेत ना, तिथं असं बाटल्या वगैरे ठेवायला काहीच नाही बनवलेलं. फक्त 2 ड्रॉवर आहेत ना, त्याच्यामध्ये छोट्या-मोठ्या वस्तू राहतात आणि बाटल्या त्याच्यामध्ये काही मावत नाही, आडव्या ठेवावं लागतात. त्यामुळं ते असं वरतीच ठेवावं लागतात, म्हणजे बेडच्या साईडला. आता आकाशने झाडून घेतले, मी पोछा मारला. पोछा मारून झाल्यानंतर मी लागले बेडशीट टाकायला आता. एक नवीन दिलं ना तुला मी. मला आवडलं. पण मला आवडलं ना ते. मला पण आवडलं ना. ते इकडे तुम्हाला ते सूट होईल जास्त. नाही तर मग ते नवीन दिलं ते पण नाही द्यायचे. तुम्हाला जुने देईल आणि नवीन आम्हालाच देईल मग. असंच असतं. ते आहे तुला तरी छान आहे पण. अरे तसं आम्हाला एक आहे ना, सेम तसंच आहे ना, तू दाखव बघ. हे बघ त्या कलरचं आहे की नाही. आणि मग ते राहून दे तुम्हाला थोडंसं वेगळं आम्हाला. काय आता बघितलं का आकाश किती नाटक करतोय. मला जे बेडशीट आवडलं ना, त्याला पण तेच आवडलं. म्हणतो की मला ही बेडशीट देऊन टाक. आणि त्याला म्हणलं, "अरे माझं पहिलं पण तसंच आहे आणि आता नवीन आणलेलं एक बेडशीट आहे ना, माझ्या पहिल्या बेडशीटासारखंच आहे. तर ते पण मलाच घेतलं ना, तर दोन्ही सारखेच होऊन जाते आणि मग ते वेगवेगळं वाटणारच नाही. एकदम सारखंच वाटेल, बदलल्यासारखं वाटणारच नाही ते बेडशीट. त्यामुळं हे तुला घे म्हणलं." तर म्हणतो, "नाही, नाही, मला हे आवडलं कलर, कारण माझा पण आवडीचा कलर आहे आणि त्याचा पण आवडीचा कलर आहे." तर आम्ही बेडशीटं घ्यायला गेलो ना, तिथं म्हणजे रिजनेबल रेटमध्ये म्हणजे बेडशीटं होते आणि डबल बेडचे होते, व्यवस्थित होते. सूत पण छान होतं, पण कलर म्हणावा असे नव्हते. कलर आपल्याला आवडतील ना, तसे मिळतच नव्हते. त्यामुळं मग जरा थोडे लाईट कलरचे घेऊन आलो आम्ही. जास्त डार्क कलर पण चांगला नाही वाटत. आणि ह्या बेडशीटबरोबर ज्या उशांच्या खोळी येतात ना, त्या खूप अशा सैल असतात. तर त्यालासुद्धा मला टिपा मारून घेऊन ते व्यवस्थित करावं लागते उशांच्या मापाच्या. पण सध्या म्हणलं आता त्याचं तशाच घालून देते, वेळच नाही आहे. तर माझे मशीन क्लास 3-4 महिने झालेले चांगले. मी ब्लाऊज स्वतःचे पण शिवायचे आणि दुसऱ्यांचे पण शिवायचे. पण जेव्हापासून माझं कमर दुखायला लागलं ना, तेव्हापासून मी ते सगळं सोडून दिले. स्वतःचे पण आता तर शिवत नाही मी. बाहेरूनच शिवून घेते, कारण वेळच मिळत नाही ब्लाऊज शिवायला. तर फौजी साहेब मला शिवून देत नाही ब्लाऊज, म्हणतात कंबर दुखतं आणि कशाला त्या मशिनीवर बसती. मी ब्लाऊज शिवत नाही, तरी पण मी ती मशीन काही विकून टाकलीच नाही. तशीच घरामध्ये अशा टिपा-बिपा मारायला होतं. त्यामुळं ती अशी मशीन ठेवलेली मी. तिला वेळोवेळी मी असं तेल वगैरे घालून ठेवत असते. घरात म्हणजे भरपूर कपडे असे निघतात की त्यांना टिपा माराव्या लागतात त्यामुळं.
तर माझ्या बेडरूममध्येच ठेवलेली मी मशीन. आणि माझं बेड व्यवस्थित झालं की मी आले किचनमध्ये. तर किचनमध्ये अजिबात राडा नव्हता. रात्रीचं मी सगळं क्लीन करून झोपत असते ना, एकदम व्यवस्थित होतं. फक्त चहाचे भांडे होते बेसिनमध्ये आणि दूध तापलेलं होतं गॅसवरती. बाकी सगळं व्यवस्थित होतं. मला अजून स्वयंपाक पण करायचा आहे. संडे आहे त्यामुळं थोडंसं निवांतच चालू होतं. आता किचनमध्ये पोचा मारून झाला. त्यानंतर मी जे फूटमॅट आणलेलं आहे ना किचनमध्ये लांब, तर ते टाकलं किती छान वाटते तुम्ही बघू शकता. तर असं किचनमध्ये स्वयंपाक करताना, भांडे घासताना थोडेफार का होईना पाण्याचे शिंतोडे उडले जातात खाली आणि आपले पाय त्याच्यावरच पडत आहेत आणि मग ते ओले पाय सगळीकडे ओतले जातात आणि मग सगळं किचनमध्ये ते डाग डाग दिसतात. त्यामुळं असं पायाखाली फूटमॅट जर असलं ना, तर ते पाणी तिथल्या तिथं जिरलं जातं, व्यवस्थित राहतं आणि एकदम छान वाटतं किचनमध्ये, एकदम कम्फर्टेबल. तर मी असं फूटमॅट आणले. पहिले छोटे छोटे पाय पुसणे होते ना, त्या कुणीकडं फिरायच्या इकडून तिकडं आणि तिकडून इकडं. तर त्यामुळं मी असं लांबलचकच आणलंय फूटमॅट, म्हणजे कुणीकडं फिरणार नाही, ते एका जागेवर राहीन आता. तर किचन पण माझं एकदम क्लिअर झालं आता आणि माझं बेडरूम पण झालंय, हॉल पण झालंय आणि मुलांचं बेडरूम राहिले. तर दोन्ही मुलं बोलले की आम्ही ते करून घेतो, बाकीचं तुझा आवरतो आता. आणि हे छोटं स्नेक प्लांट आहे, जास्त लांब लांब असतात ना ते नाही आहे, छोट्या व्हरायटीमधलं हे ना. तर कुंडीमध्ये मी अगदी छोटं लावलं होतं ते, तर इतकं छान ग्रोथ झालं आहे ना. टेरेसवरती ठेवलं होतं मी ते आपल्या ग्रीन नेट खाली. तर आता ते पुन्हा मी खाली आणलं आहे माझ्या बेडरूममध्ये. इथं खिडकीमधून छान प्रकाश येतो आणि पलीकडून मोगऱ्याच्या जाळी आहेत ना आपल्या, ज्या गावरान मोगरा, कागडा, तर त्याच्या जाळ्या आहेत पलीकडून. तिथून म्हणजे पाखरांचा चिवचिवाट राहतो माझ्या बेडरूमच्या पलीकडून आणि प्रकाश पण तिथे छान येतो. तर म्हणलं स्नेक प्लांट मी तिथंच ठेवन आता. आणि मोठ्या मुलाची ही टोपी होती, चांगली 5-6 वर्षाची, जुनी खूप. तर ती अशीच पडलेली होती ना, त्याचा वरचा गोंडा मी सोडलाय. ते दोऱ्याने बांधलेला असतं ना वरती गोंडा, तो सोडला, मोकळं केलंय त्याचं तोंड. आणि आता ही काळी कुंडी आहे ना, तिला असे पाण्याचे डाग पडलेले, ते चांगलं वाटत नाही. तर त्या कुंडीला मी ही टोपी घालणार आहे आणि मस्त तिला थोडंसं डेकोर करून माझ्या बेडरूममध्ये इथं खिडकीमध्ये ठेवणार आहे. तर सगळं झाडू पोचा झाल्यानंतर मी अंघोळ केली पुन्हा. सकाळी तर माझी होतीच अंघोळ, त्याशिवाय आळस जातच नाही. गरमीमध्ये खूप पटकन आळस येतो आणि उन्हाळ्यामध्ये ना घरातलं काम करूस्तवर म्हणजे झाडू पोचा बाकीचं थोडंसं काम होईपर्यंतच पूर्ण घामघाम होऊन जातो आणि एकदम असं नंतर वाटतं की आपण अंघोळच नाही केली बाबा, एकदम पारुसं पारुसं वाटतं, कारण आपण लवकर अंघोळ केलेली असते ना. त्यामुळं मी असं घरातलं बरंचसं काम आवरलं की पुन्हा अंघोळ करते, एकदम फ्रेश पण वाटतं. चांगलं गेलं रे. चांगलं गेलाय दिवस. हा, छान वाटतंय ना. तुझी टोपी आहे तुझी टोपी आहे. आता तिला 4-5 वर्षच झाली, अशीच पडली होती. तिचा वरचा गोंडा सोडला आणि असं केलंय. मस्त ना. काय टोपी काय सगळीकडे झाडच कर, सगळीकडे झाडच ठेवले वरती खाली घरात. हा ना, झाडच झाड. झाडाशिवाय घराला घर पण आहे का भाऊ. छान वाटतंय ना पण, है की नाही. एक वेगळाच लुक आला त्याला. तोडू नको ना मूर्ती, तिकडे हात नको लावू माझ्या झाडाला. केलं तुझं पान वाकडं, ते तसं करावं. तिकडं हे बघ तोडलं पान. तुला इतक्या कुटाने येतात ना, आणि पोरगा इतकं कुटाने खोरं ना, तू शांत अजिबात बसत नाही. त्याला काही ना काही कुटाने करावंच लागतं. तो लगेच म्हणजे उभं राहिले लगेच त्यांनी पान तोडलं झाडाचं. खोडकर सडक म्हणणं पण चहा ठेव. तर मी सकाळी आंघोळ करून पुन्हा सगळं घरातलं आवरल्यानंतर पुन्हा आंघोळ केली आता. आणि मग आता मी स्वयंपाक पण करणार आणि देवपूजा पण करून घेणार. तर असं आहे, घरातलं बरंचसं काम आवरल्यानंतरच मी देवपूजेला निवांत बसत असते. घाई गडबडीमध्ये मला देवपूजा करायला आवडत नाही, एकदम निवांत झाली पाहिजे तरच एकदम छान वाटतं. आणि आता तुम्हाला म्हणले होते ना मी, बोरच्या पाण्याचे डाग पडतात आता, तर तुम्हाला एकदम जवळून दाखवते. तुम्ही बघू शकता एकदम मिठाच्या पाण्याचे कसे डाग पडतात ना, तसे डाग पडलेत आणि आरशाला पण तसे डाग पडलेले आहेत. तर म्हणलं आता क्लीन करून घेते. ते जर आपण 2-4 दिवस तसेच जर ठेवले ना, ते डाग एकदम असे म्हणजे घट्ट होऊन जातात, एकदम फिट होतात आणि ते काही डाग मग परत निघत नाही. त्यामुळं रोजची रोज असं साफ करावं लागते. आता मुळा डॅमचं पाणी, आपलं जे महानगरपालिकेचं पाणी ना, ते येऊपर्यंत हा त्रास आहे ना काढावाच लागणार आहे. आणि हे बोरचे पाण्याचे डाग आहेत ना, असेच काही घासून निघत नाही. त्याला हार्पिक किंवा ते निळं हार्पिक, लाल हार्पिक असतं ना, ते दोन्हीतून एक जरी टाकलं ना ते निघतात. तर मी निळं हार्पिक टाकलंय थोडंसं आणि जी हिरवी घासणी असते ना,
छोटीशी, तर त्यांनी असं थोडंसं पसरून ठेवते 5 मिनटं आणि मग कोरड्या कपड्याने पुसून घेईन तर एकदम चकाचक निघून जाईन ते. हार्पिक लावलं नाही हे बोरचे डाग पटकन निघतात, पण ते लगेच निघतात 1-2 दिवसात. जास्त दिवसाचे झाले ना मग नाही निघत ते, एकदम असे कडक होऊन जाते ते. आता हार्पिक त्याचं काम करतंय व्यवस्थित थोडा वेळ, तोपर्यंत आरसा पुसून घेते. तर आरशाला काहीच नाही लावायचं. आपलं जे घरी लिक्विड बनवतो ना आपण किचन क्लिनिंगसाठी, त्याच्यामध्ये आपण खाण्याचा सोडा, व्हाईट व्हिनेगर आणि जे भांडे घासायचं लिक्विड असतं ते वापरून जे लिक्विड बनवत असतो ना ते थोडंसं मारून काचा जर साफ केलं ना तरी पण त्या काचा व्यवस्थित निघतात. किंवा जे भांड्याचं लिक्विड आहे ना ते थोडंसं लावून साफ करायच्या काचा आणि कोरड्या कपड्याने पुसून घ्यायच्या अशा, तर छान निघतात. तर आकाशने चहा बनवला होता. आकाश म्हणला, "आधी चहा घे मम्मी आणि त्यानंतर मग काम कर." त्याला म्हणलं, "थांब थोडंसं आता." तर त्याने माझ्या बेडरूममध्ये चहा नेऊन ठेवला आहे. मी हे पुसून घेते साईडचं आता काच पुसल्यानंतर, आणि हे सगळं व्यवस्थित झालं की मग चहा पीत मस्त निवांत बसते थोडा वेळ. तर माझ्या बेडरूमचा दरवाजा उघडा आहे ना, तर खिडकीमध्ये जे आपण स्नेक प्लांट ठेवलं आहे ना ते दिसतंय थेट खिडकीमधलं. छान वाटतं एकदम. तर तुम्ही बघू शकता हार्पिक लावून ठेवलं होतं मी 5 मिनटं. त्यानंतर ते मायक्रो फायबरचा जो कपडा असतो ना त्याने पुसून घेतलंय ना मी. एकदम क्लीन निघलं आहे आपलं. बेसिनच्या साईडचं पण आणि बेसिन पण धुवून घेतली मी आणि काच पण पुसून घेतली आहे. तर एकदम चकाचक झालं इथं. तर असं छोटं काम दिसून येत नाही, पण घरामध्ये इतकं काम पुरतं ना ताईंनो, खूप काम असतं. आणि व्हिडिओ शूट घ्यायला कोणी नसलं ना माझ्याकडे, मी असं ट्रायपॉड लावून देत असते. आता दाखवलं ना तुम्हाला आरशामध्ये तसा ट्रायपॉड आहे. एकदा मोबाईल लावून दिला ना त्याला तर मी असं शूट घेत राहते. तर झाडू पोचा, घर आवरायचं, झाडू पोचा मारूस तर अर्ध गाळ होते माणूस, त्यानंतर बाकीचं आवरावं लागते. त्यानंतर स्वयंपाक. तर अंघोळ केल्यानंतर मी स्वयंपाक केलाय. हे पहा, भाजी भात केलाय आणि चपात्या राहिल्यात अजून, पण मुलं बोलली की भाजी भातच खातोय आम्ही, चपात्या नको करू, चपात्या संध्याकाळी करा आता. तर झालाय स्वयंपाक पण झाला, सगळं किचन आवरून पण झालंय. तर चला आता मी व्हिडिओ एडिटिंगला लागते, नाही तर मग व्हिडिओ तुमच्यापर्यंत यायला खूप उशीर होतो. तसा पण आता उशीर होणारच आहे. एकाच दिवशी व्हिडिओ शूट करून एडिट करून अपलोड करायचा म्हणलं ना तर संध्याकाळ होतीच. आदल्या दिवशीचा व्हिडिओ जर शूट केलेला असला ना तर तो व्हिडिओ मग दुपारपर्यंत येतो तुमच्यापर्यंत. पण आजच व्हिडिओ शूट करायचा, एडिट करायचा आणि अपलोड करायचा, तो संध्याकाळ होतीच. तर आज पण संध्याकाळ होणाराची व्हिडिओ यायला तुमच्यापर्यंत. तर उद्या लवकरात लवकर व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेन मी. तर चला आता व्हिडिओ एडिटिंगला लागते मी. आणि त्या दिवशी मी पांढरा नवीन ड्रेस आणला होता ना तर तो घातलाय मी, कारण कॉटनचं आहे ना, गरमीमध्ये कॉटनचं बरं पडतं, त्यामुळे मी हा ड्रेस घातलाय आज. तर कसा वाटला नक्की सांगा. असा ब्लॅक डिझाईन त्याच्यावरती, पांढरा आहे, कॉटनचा आहे एकदम. तर चला आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते. आता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. है ना आकाश? तर हे बघा माझी लाडूबाई कशी लाजती. चला बाय.